मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या नंतर हा व्हिडिओ मी देत आहे। काही कारणास्तव आपल्यासोबत कनेक्ट राहू शकलो नाही, याबद्दल मला खेद आहे। मित्रांनो, मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यावर माझं लक्ष होतं आणि आपलं सुद्धा लक्ष असेलच। आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, शिक्षक भरतीवर जी बंदी होती ती आता उठवण्यात आलेली आहे आणि शिक्षक भरतीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। आता प्रश्न असा आहे की पोलीस भरती, आरोग्य विभाग आणि इतर विभागाची भरती प्रक्रिया केव्हा सुरू होईल। मित्रांनो, या अनुषंगाने मागच्या काही दिवसांमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांचं स्टेटमेंट सुद्धा आपण बघितलेलं आहे। त्याचबरोबर राजेश टोपे यांचं अलीकडचंच 2-3 दिवसाचं स्टेटमेंट आहे। हे दोन्ही मंत्री त्यांच्या विभागातील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी अनुकूल आहेत। मग नेमका अडथळा कुठे येत आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे। राहिला प्रश्न राज्याच्या आर्थिक स्थितीचा, तर मित्रांनो, शिक्षक भरती 6000 पदांची होणार आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे। पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती यांना सुद्धा मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। मग मित्रांनो, प्रश्न येतोय तो म्हणजे आरक्षणाचा। मराठा आरक्षण याचे कुठेतरी पडसाद या पदभरतीवर पडताना आपल्याला दिसत आहेत। त्याचा सुद्धा निकाल हा लवकरच येईल अशी आपण आशा बाळगूया। त्याचबरोबर मित्रांनो, MSCB मध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया होत होत्या आणि ज्यांची नियुक्ती ही बाकी होती, जसं की उपकेंद्र सहाय्यक, या भरतीचा सुद्धा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे आणि SCBC करता ज्या काही जागा रिझर्व्ह आहेत त्या जैसे ते ठेवण्यात आलेले आहेत। तर अशाच प्रकारची भरती प्रक्रिया ही पोलीस, आरोग्य विभाग आणि इतर विभागाची भविष्यामध्ये लवकरच सुरू होणार आहे। त्या दृष्टिकोनातून आपण तयार राहायचं आहे। मित्रांनो, 50% पदभरती ही केली जाणार आहे आणि तशा प्रकारच्या सूचना सचिव, सार्वजनिक सामान्य प्रशासन विभाग यांनी दिलेल्या आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातील एकूण पदांच्या 50% पदं तात्काळ भरण्यात यावीत आणि तशा प्रकारे सूचना ह्या सरकारने दिलेल्या आहेत। त्यामुळे ही पदभरती मित्रांनो लवकरात लवकर सुरू होणार आहे। त्यासाठी आपण तयार असणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, ज्या एजन्सीच्या माध्यमातून ही पदभरती होणार आहे त्या एजन्सीची निवड ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। राहिला प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागाचा, तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाची जी थेट पदभरती होणार आहे त्यावर अजूनही स्पष्टता समोर आलेली नाही आहे। त्यामुळे आपण लेखी परीक्षेसाठी सुद्धा तयार असणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवा। पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ह्या भरती प्रक्रिया सुरू होतील अशी दाट शक्यता आहे आणि पूर्ण तयारी ही जवळपास प्रशासनाने केलेली आहे। जो काही मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो न्यायालयीन प्रविष्ट आहे, त्यामुळे त्याचा निर्णय जो येत नाही तोपर्यंत ती भरती होऊ शकत नाही। त्यावर तोडगा हा सरकारने काढलेला आहे। त्यांच्या जेवढ्या SCBCच्या जागा रिझर्व्ह आहेत तेवढ्या जागा ह्या बाजूला ठेवून इतर पदांची भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी तयार राहायचं आहे। राहिला प्रश्न SCBC प्रवर्गातील उमेदवारांचा, तर मित्रांनो, आपण ओपनमधून या भरतीसाठी समोर जायचं आहे। पोलीस भरती जी होणार आहे ती पहिले लेखी होणार आहे की पहिले फिजिकल होणार आहे यावर अजून स्पष्टता नाही आहे, परंतु मागचा फडणवीस सरकारचा जो निर्णय आहे तो अद्यापही कायम आहे। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही। याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की नेमकी भरती प्रक्रिया कशी होईल आणि त्याबद्दलचा व्हिडिओ मी सुद्धा आपल्या चॅनलवर दिलेला आहे। तर मित्रांनो, राज्य शासनाला भरती ही घ्यावीच लागणार आहे। राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुशेष बाकी आहे। बऱ्याचशा जागा रिक्त झालेल्या आहेत। बरेचसे कर्मचारी हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि राज्य शासनाचा जो प्रशासनाचा गाडा आहे तो कंत्राट बेसिसवर, कंत्राटी पद्धतीच्या भरतीवर सुरू आहे आणि या पद्धतीने प्रशासन चालणं हे शक्य नाही आहे। त्यामुळे यांना सरळ सेवा भरती प्रक्रिया ही घ्यावीच लागणार आहे आणि बरेच वर्ष झालेले आहेत, भरती ही कोणत्याही विभागाची नाही आहे। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया ह्या सुरू होतील, त्यासाठी आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं आहे। जसंही आपल्याला अपडेट मिळेल तुमच्यापर्यंत ती पोहोचू।
त्याचबरोबर कोविड-19ची लस आता ही सर्वसामान्य सर्व जनतेला द्यायची आहे. अशा वेळेस आरोग्य विभागाला मनुष्यबळ हे लागणारच आहे. त्यामुळे त्याला प्राधान्य देऊन आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया ही तात्काळ सुरू होणार आहे. आपल्याला काही दिवस अजून वाट बघावी लागेल. आय थिंक मला असं वाटतं आहे की पुढच्या जानेवारीमध्ये, येणाऱ्या जानेवारीमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू होईल आणि आपल्याला या माध्यमातून शासनाच्या सेवेमध्ये दाखल होण्याची संधी होईल. परंतु आपले प्रयत्न हे कुठेही कमी पडता कामा नये. मित्रांनो, माणूस हा पराभवाने संपत नाही, तर प्रयत्न सोडतो तेव्हा संपतो. कठीण काळात सतत आपण स्वतःला सांगायचं आहे की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. तर मित्रांनो, आता यापुढे ज्या काही अपडेट्स येतील त्या तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करू. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा, जेणेकरून आपल्या प्रश्नांची उत्तरं ही मला देता येतील. धन्यवाद.